आणि मी हमेशा एक वाक्य लोकांकडनं ऐकतो की यू शुड थिंक पॉझिटिव्ह. तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे. लोक म्हणतात की निगेटिव्ह थिंकिंग तुम्हाला माणसाला अपयशी करतं. माझं असं मत आहे की निगेटिव्ह थिंकिंग जर माणसाला अपयशी करत असेल तर निसर्गाने दिलंच नसतं. निगेटिव्ह थिंकिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, सक्सेससाठी खूप महत्वाचं आहे. बघा, मी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो आजच्या तारखेला, तेव्हा सुद्धा मला भीती वाटते की हा स्टॉक पडणार तर नाही, माझे पैसे बुडणार तर नाही. मग मला ही भीती वाटते, मला हा निगेटिव्ह विचार येतो, म्हणून मी प्रोज म्हणजे काय म्हणता येईल की कंपनीचे पॉझिटिव्ह साईड्स किती जास्त आहेत ते चेक करतो. मी प्रिकॉशन घेतो की बुवा जर वाईटच व्हायचं तर कसं कसं नाही होणार आणि कसं कसं होणार याचाही विचार करतो. जिथं वाटतं की नाही बाबा एवढे प्रोज नाही आहेत किंवा एवढे चांगले साईड नाही आहेत तिथे मी नाही इन्व्हेस्टमेंट करत, भले तो स्टॉक 4 पट, मला त्याशी काही घेणं देणं नाही. मी हमेशा म्हणतो रोडवरती चाललो ना आपण पॉझिटिव्ह थिंकिंग केली काय 200च्या स्पीडनी गाडी चालवणार, अपघात नाही होणार, असं पॉझिटिव्ह थिंकिंग नसतंय. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय किंवा निगेटिव्ह थिंकिंग आपल्या बेटरमेंटसाठी, मी असं म्हणेन, तुम्हाला प्रिकॉशन घेण्यासाठी येते.